हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रुसंज. तर आम्ही खूप डेज नंतर व्हिडिओ बनवते. खूप days नंतर. 4 मंथ्स झाले आम्ही व्हिडिओ नाही बनवले. हो आणि आज आम्ही विचार केला चला व्हिडिओ बनवूया. आणि आम्ही लास्ट 2 ब्लॉग्स ऑलरेडी बनवून ठेवलेत, पण ते आम्ही पोस्ट नाही केलेत. माहित नाही करू का नाही, पण हा करायचे व्हिडिओ आहेत. नक्कीच येणार. येस गाईज, आज आपण व्लॉग शूट करण्याच्या मिशनवर चाललो आहोत आणि आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आमचे 100K ऑन इंस्टाग्राम. 100K नंतर आमचे 114K झालेले आहेत, बट आम्हाला टाइमच नाही भेटला. पण नव्हतो बनवत कारण की आमच्याकडे खूपच कमी टाइम होता. त्याच्यामुळं आज आम्ही ठरवलंय की आज आपण जाऊन व्लॉग बनवणार. आजचं मिशन आहे आमचा व्लॉग बनवणं गाईज. आमचा मिशन आहे व्लॉगिंग चालू ठेवणं आणि इंस्टाग्रामवर पण आम्हाला कन्सिस्टंट राहायचं. आम्ही खूप इनकन्सिस्टंट झालेलो आहोत. तर आम्ही 100Kचं सेलिब्रेशन केलं नव्हता आणि तो आम्हाला करायचा आहे. आधी आम्ही ठरवलं का नको करूया, कारण आम्हाला थोडा DM रेस्ट्रिक्शन्स येत होते इंस्टाग्रामवर. पण आम्ही विचार केला करूया आपण, कारण आपण एवढी मेहनत केलेली आहे, हार्डवर्क Yes, केलेलं आहे, guys. तर आपण करूया. येस, आम्ही खूप सारे माइलस्टोन अचीव्ह केलेले आहेत इंस्टाग्रामवरती. 114K कपल अकाउंटचे आणि हिच्या पर्सनल अकाउंटचे पण 11K झालेले आहेत गाईज. आणि युट्यूबचे 15K झालेले आहेत. आता 16K पण होणार. आणि युट्यूबवर एवढे फॉलोअर्स होऊन, सबस्क्रायबर्स होऊन सुद्धा आम्ही एवढे इनकन्सिस्टंट आहोत की काय बोलू तुम्हाला. तुम्हाला तर actually माहितीच आहे. इतका चांगला नाही वाटत का आम्ही एवढे इनकन्सिस्टंट आहोत. आम्ही आता कन्सिस्टंट राहायला ट्राय करणार आहोत. येस गाईज, ट्राय नाही म्हणजे राहायचंच आहे आम्हाला. राहायचंच आहे guys, yes. नो एक्सक्युजेस. दिस इज आवर मिशन. आणि Yes. आता चला तुम्ही पण आमच्यासोबत सेलिब्रेशन करा. आम्ही छोटासा सेलिब्रेशन करणार आहोत. येस गाईज, लेट्स गो. बाय बाय. गाईज केक बंद दिसते ना, हा दिसते. आलो इकडे टाक्स मी ओपन करेन तो ओपन कर. सो तर गाईज आम्ही केक खायला द लॉयका मध्ये गेलेलो. लॉयका मध्ये गेलो होतो आम्ही. तर तिकडे आम्ही ऑर्डर केला होता मटिल्डा केक ना, केकच आहे ना, मटिल्डा. कारण की संजूनी 3 दिवसापासून मटिल्डा करत होती म्हणून आम्ही गेलो मटिल्डा खायला गाईज. आणि त्याच्यामध्ये मटिल्डावरती जो आपण टाकतो त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होतात. चॉकलेट सॉस दिलेला. 2 याच्यातून चूज करायचा होता, तर मी डार्क चॉकलेट चूज केला कारण की हिला डार्क चॉकलेट आवडतं. पण तो खूप गोड लागत होता काय, खूपच गोड लागत होता. एवढा गोड लागत होता ना, एवढा गोड, नेक्स्ट लेवल गोड लागत होता. स्टिल इट्स मिनी टाईप केक होता म्हणून आम्ही संपवला. खूपच गोड लागत होता गाईज. तर तुम्ही येताय तर लक्ष द्या, मटिल्डा सॉस टाकून बघा. मला नाही माहिती मटिल्डा सॉस कसा लागेल, बट तो थोडा क्रीमिश व्हाईटिश असतो आय गेस, तर तो टाकून बघा तुम्ही. वेअर वी आर गोइंग नेक्स्ट. गाईज आम्ही चाललो आहोत आया मेला, जो आम्हाला कधीपासून जायचा होता आणि फायनली आता आम्ही चाललेलो आहोत आया जेवायला. मे आया गाईज. गाइस वी आर एट आया में पेलापुर. तो यहाँ पर हम आए हैं. मी हिंदी मध्ये काय बोलते बा, आम्ही इकडे आलो आहोत आमचा सेलिब्रेशन करण्यासाठी. सॉन्ग चालू. सॉन्गचा मागचा आवाज तू कमी करू शकतेस. आणि याला मला नाही वाटत याला येईल, काय बोलतात याला, कॉपीराईट. मी तुम्हाला रिव्ह्यू कार मध्ये देऊ गाईज, फूड वगैरे. ओ माय गॉड. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आता आम्ही आयामेला गेलेलो आणि परत आलोय. परत नाही आलो आम्ही. आयामे मधून खाऊन वगैरे आम्ही डिनर करून आता वापस आलेलो आहोत. आम्ही आता घरी चाललो आहोत. तर आम्ही विचार केला आम्ही तुम्हाला एक रिव्ह्यू देऊ. तर रिव्ह्यूची सुरुवात करताना संजूने तुम्हाला सांगेल की, बोल. मला अच्छी येते थांब. अच्छी गाईज, तर मी सांगू इच्छिते तुम्हाला, सांग ना बाळा, सांग लवकर सांग. आम्ही लॉयकाला गेलेलो कारण आम्हाला वाटलं का आम्ही तिथे चांगला मस्त आपलं सेलिब्रेशन करू, काय ते स्वीट खाऊ आणि केक घेऊ. तर आम्ही मतिल्दा काही घेतला. त्याच्यानंतर आम्ही आयामेला गेलो कारण आम्हाला डिनर करायचं होतं आणि लॉयकामध्ये असं काही खायला नव्हतं. आम्हाला भूक लागली तर आम्ही विचार केला आम्ही डिनर करून घेतो आताच. आणि आम्ही गेलो आयामेला. आणि आयामेला गेल्यावर आम्हाला तिथे जाऊन समजलं का त्यांचे चार्जेस असतात, जे आमच्या पर पर्सन होते 1500 आणि 3000 चार्जेस झाले. पण ते कव्हर होते. तर आम्ही 3000 रुपीजचा खायला खालो आहोत
आणि त्याच्यामध्ये आपण काय काय खाल्लं सांग पटपट पटपट. नंतर आम्ही गेलो आणि आम्ही तिथे बघितलं काय काय ऑर्डर करू शकतो. आमचा ऑलरेडी मतिल्दा केक खाऊन थोडासा पेट फुल म्हणजे थोडासा भरलेला होता. येस. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन मॅक अँड चीज पास्ता ऑर्डर केला. तो एकदम बकवास लागत होता, एकदम वर्थलेस. ठीक होता. मला नाही आवडला कारण घरी याच्याहून जास्त चांगला बनवते तो. येस. आणि दुसरा आपण चिल्ली काय केलेली, चिकन चिल्ली केलेली, ती चांगली होती. चांगली लागली. आणि अजून काय केलं, बेरी ब्लास्ट का काय, बेरी ब्लास्ट मॉकटेल होता. त्याच्यानंतर फॉरेस्ट काय होता, फॉरेस्ट नाही, अजून स्वीटी काहीतरी होता, फॉरेस्ट स्वीटी, ट्रॉपिकल स्वीटी काहीतरी ड्रिंक होता, तो पण ऑर्डर केलेला. आणि अजून काय, आम्ही चिकन राईस आम्ही पार्सल घेतला कारण आम्हाला तिथे खूप जास्त कोल्ड फील होत होती म्हणून आम्ही निघालो तिकडून. येस. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता, पण जास्त होते. चार्जेस मला ऍज पर फूड जास्त वाटले आणि प्लस त्यांचे रिझर्वेशन ते चार्जेस ते घेतात ते मला जास्त वाटले. बिकॉज ऑफ संडे इव्हिनिंग त्याचे चार्जेस मला पण तेच वाटते. आम्ही संडेला गेलेलो आणि पीक आवर्स मध्ये गेलेलो म्हणून आमचे चार्जेस जास्त घेतले असतील मे बी, कारण मला माहिती नाही, आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो, आम्हाला वाटलं आम्ही डायरेक्ट एंट्री भेटेल पण त्यांनी चार्जेस घेतलेले. आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता, 8 out of 10 बिकॉज आम्ही आमचं सेलिब्रेशन करायला गेलो, सो वर्थ इट. थँक्यू गाईज. आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो आम्ही. चिकन फ्राईड राईस, बर्न गार्लिक चिकन फ्राईड, बर्न गार्लिक गाईज. इट्स लुकिंग टेम्पटेशन. काय बोलतोस? It's looking tempting guys, tempting. टेम्पटिंग काय असतं, टेम्पटिंग ना, टेम्पटिंग. काय तू कन्फ्युज करून टाकलेलं आहे, मीच कन्फ्युज झालो तुझं ऐकून. गाइस ये हम घर जाके खा के आपको टेस्ट बताएंगे जरूर. आम्ही कार मध्ये खाणार होतो पण आमच्या इथे स्पून नाही आहेत. तर गाईज आम्ही घरी पोचलेलो आहोत. आम्ही तो राईस खाऊन घेतला. मीच खाल्ला, मला नाही आवडला. एकच स्पून खाल्लाय. हा, पण मला नाही आवडला तर मी नाही खाला. आय डोंट लाईक इट. इट वॉज ओके. ऍक्च्युली उकडलेला भातासारखा लागत होता गाईज तो. तर गाईज आजचा दिवस हाच होता. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय, सी यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.